त्यांचं नाव आहे कवी विशाल इंगोले आणि ते अजात शत्रू या नावाने लेखन करतात. कधी कधी हे टोपण नाव ऐकू मलाही असं वाटतं की आपल्याला एखादं टोपण नाव असावं, त्याच्याविषयी सकारात्मक विचार सुरू आहे सध्या. तर त्यांची जी कविता आहे त्या कवितेच्या संदर्भातील काही दुसऱ्या कवीने केलेल्या ओळी आहेत. कवी किशोर वळी आपल्या गझलेत फार सुंदर म्हणतात, ती लगबग भल्या पहाटे, ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवन नाही, देखणी इमारत आहे किलबिलते अंगण नाही, किलबिलते अंगण नाही. हे ऋतू कोणते आले, हे ऋतू कोणते आले, ही कशी माणसे झाली, काळजात वसंत नाही, पापण्यात श्रावण नाही, पापण्यात श्रावण नाही. मी कवी विशाल इंगोले यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपली रचना सादर करावी. सर्व कवी आणि कवयित्रींना जय जिजाऊ. मी विशाल इंगोले अजाशत्रू. सरांनी म्हटल्याप्रमाणे म्हटले की मला टोपण नाव आहे, पण सरांना मी सुद्धा या मंचावरून या विचारपीठावरून नाव देऊ इच्छितो, कारण की मला असं वाटते त्या नावाला कोणी नाही म्हणणार नाही. एक ते नाव होते सम्राट अशोकाला, जे प्रियदर्शी सम्राट अशोकाला नाव होते प्रियदर्शी राजा म्हणून. तसेच आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे प्रवीण गोकुलकर सर, म्हणून त्यांनी याच्या पुढे लेखन असे करावे की प्रियदर्शी या नावानेच लेखन करावे असे मला तरी वाटते. तुमची काय इच्छा आहे? त्यांचं नाव मला असं वाटते का प्रियदर्शी प्रवीण गोकुलकर असं असायला पाहिजे, कारण की ते सर्वांचे लाडके आणि सर्वांचे प्रिय आहे म्हणून. आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, गावातली माणुसकी शहराकडे वाहून गेली. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, गावातली माणुसकी शहराकडे वाहून गेली. सकाळचा तो किलकिलाट आता ऐकू येईना, सकाळचा तो किलकिलाट आता ऐकू येईना. त्या माझ्या सर्जाला कोणी मालक आवाज देईना, कोणी मालक आवाज देईना. त्या सर्जाची जागा आता ट्रॅक्टराने घेतली, त्या सर्जाची जागा आता ट्रॅक्टराने घेतली. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली. गावाच्या चौकटीवर सर्वजण बसायची, त्या गावाच्या चौकटीवर आपल्याला माहित आहे ना की आपल्या गावामध्ये सर्वजण चौकटीवर बसतात, गप्पा गोष्टी करतात. त्याच्याच पुढचं वाक्य आहे, गावाच्या चौकटीवर सर्वजण बसायची, त्या चौपाटीच्या गप्पा आता दूर दूर दिसत नाही, त्या चौपाटीच्या गप्पा आता दूर दूर दिसत नाही. कोणी आता कोणाला या घडीवर बसत नाही, कोणी आता कोणाला या घडीवर बसा म्हणत नाही. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली. काय होत्या त्या गप्पा, काय होत्या त्या गप्पा निघायचे देशातील सर्वच विषय, काय होत्या त्या गप्पा निघायचे देशातील सर्वच विषय. आता मात्र त्या चौपाटीची दिशा बदलून गेली. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली. कोणी आता पुन्हापुढे ढुंकूनही पाहत नाही, कोणी आता पुन्हापुढे ढुंकूनही पाहत नाही. आताच्या विज्ञान युगात म्हणतात माझंच सर्व काही, आताच्या विज्ञान युगात म्हणतात माझंच सर्व काही. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली. गावातली माणुसकी शहराकडे वाहून गेली, गावातली माणुसकी शहराकडे वाहून गेली. बदलत्या आधुनिकीकरणानं गावातली जवान माणसं, बदलत्या आधुनिकीकरणानं गावातली जवान माणसं गरजेपायी पैसे कमावण्यासाठी शहराकडे निघून गेली, गरजेपायी पैसे कमावण्यासाठी शहराकडे निघून गेली. मात्र म्हातारं पोट गावातच राहून गेली, मात्र म्हातारं पोट गावातच राहून गेली. काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली, काय झालं कुणास ठाऊक गावभयान झाली. धन्यवाद. धन्यवाद अजात शत्रू. त्यानंतर पुढच्या कवी आहेत कवयित्री अश्विनी अतकरे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे तुझा हात. तुझ्याला हाताला अनुसरून मला असं म्हणावंसं वाटेल, तू गंधाळलेला मधुर सूर पाव्यातला, मला फक्त तो पावा होऊ दे. तू अधिराज्य करणारी राजकुमारी, मला फक्त त्या मनाचा दास होऊ दे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया अश्विनीताई अतकरे. धन्यवाद प्रवीण. खरंच तर सकाळपासून तुम्ही मला ऐकतच आहात. फक्त एक माझी रचना आता सादर करते. तुझा हात असाच हाती असा.
तुझा हात असाच हाती असावा, तुझा स्पर्श गंध मणी फुलावा, तुझा हात असाच हाती असावा. सख्या तुझ भेटीस मना आतुरले, सख्या तुझ भेटीस मना आतुरले, मिलनासाठी हे क्षण सुचले. तुझ्यान माझ्यात काही भेद नसावा, तुझ्यान माझ्यात काही भेद नसावा, तुझा हात असाच हाती असावा. ओढ लागता ज्या क्षणी, ओढ लागता ज्या क्षणी, प्रीतीचा फुलतो फुलोरा मणी. तुझी ओढ लागता ज्या क्षणी, प्रीतीचा फुलारा फुलतो मणी. स्वप्नात नव्हे तू साक्षात मिळावा, स्वप्नात नव्हे तू साक्षात मिळावा, तुझा हात असाच हाती असावा. नको तो अबोला, नको तो अबोला, नको तो दुरावा, नको तो अबोला, नको तो दुरावा, कशास हवा तुझा आता पुरावा. नको तो अबोला, नको तो दुरावा, कशास हवा तुझा आता पुरावा. क्षणोक्षणी तुझ मणी वसावा, क्षणोक्षणी तू मणी वसावा, तुझा हात असाच हाती असावा, तुझा हात असाच हाती असावा. धन्यवाद अश्विनीताई. त्यानंतर आपल्या समोर येणारे कवी आहेत कवी प्रमोद फाळके. यांच्या कवितेचा विषय आहे मुलगी आणि वडील यातील यांचं जे नातं आहे ते व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कवी प्रमोद फाळके. अति तातडीच्या सूचना आताच प्राप्त झालेल्या आहेत. कविता बदलली आहे. माझी शाळा नावाची कविता आहे त्यांची. खरं तर माझी चिव नावाची कविता सादर करायची होती, कारण मला एक 11 महिन्याची मुलगी आहे. परंतु आज आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा जी आहे ही शासकीय शाळा आहे. आणि शासकीय शाळा म्हटली की आपला एक मानदंड असतो की सर्व सुविधा या शासनानं पुरवायच्या. परंतु आमच्या गावाच्या माजी विद्यार्थ्यांनी हा मापदंड जो आहे हा जरा याला काहीतरी थोडासा बदललेली आणि आपल्या गावातल्या शाळेसाठी ज्या भौतिक सुविधा आहेत त्या आपणच आपल्या शाळेला पुरवल्या पाहिजेत. त्यासाठी माजी विद्यार्थी जे गावाच्या बाहेर होते, जे नोकरी करतायत आणि जे गावातील जे लोक आहेत त्यांनी श्रमदानातून आणि काही जणांनी आर्थिक मदतीतून शाळेसाठी एक मदत केली. आणि त्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर सर्वांना एक प्रेरणा मिळावी यासाठी मी एक कविता सादर केली होती. ती कविता आज तुमच्या समोर सादर करतोय. माझी शाळा नावाची. माझी प्रिय तर आहेच, पण ती त्याच्यापेक्षा महत्वाची माझी शाळा आहे. माझी शाळा. माझे गाव माझी शाळा, लावेल नव शिक्षणाचा लळा. या सत्कर्मी नसावा काना डोळा, मदतीचा हात असू द्यावा मोकळा, असू द्यावा मोकळा. इथे नसे फक्त पैशांचा स्वीकार, कल्पना श्रम आचार विचार यांचाही असू द्यावा आधार, तरच होईल आपले हे स्वप्न साकार, हे स्वप्न साकार. माझ्या गावाचं जे नाव आहे ते त्याला अनुसरून सांग आहे पुढचं कळवं. चतारीकरांच्या मनी दाटला असे हर्ष, चतारीकरांचे मनी दाटला असे हर्ष, शैक्षणिक सुविधांसाठी मनी पुरे झाला आता संघर्ष. विचार विनिमयातून निघाला परामर्श, मिळून सारे ग्रामवासी म्हणू लागले शाळा करू आदर्श, शाळा करू आदर्श. नवकल्पनांचा करणे अंगीकार, नवकल्पनांचा करणे अंगीकार, गुरुवरे आमची असती सदैव तयार. विद्यार्थ्यांनो मनी रुजवा ठाम निर्धार, याच शाळेचा मीही एक दिवस बनेल आधार, बनेल आधार. परंपरा ही अविरत चालावी, परंपरा ही अविरत चालावी, नवचैतन्याची बाग फुलावी, गुणवंताची गंगा निरंतर व्हावी, निरंतर व्हावी. धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल. शाळेचा पुनर्मिलन सोहळा आहे. खरं तर तिकडे जायचं होतं, पण प्रवीण अतिशय जवळचा मित्र आणि लहान भावासारखा असल्यामुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मला सौभाग्य लाभलं. आणि प्रवीणचा जो संघर्ष आहे तो खूप जवळून बघितला आहे. आणि नोकरीसाठी जो संघर्ष असतो त्या संघर्षातून कवी मनाला जो एक
कवी जे एक मन होतं आणि त्याच्यातून एवढा मोठा कवी संमेलन पाहायला मिळालं. खरंच प्रवीण जिंकला बाबा. मला सुचत नाही काय बोलावं त्याच्याबद्दल, कारण प्रवीणचा जो जवळचा जो संघर्षमय जीवन आहे ते मी खूप जवळून बघितलं आहे आणि आता त्याचा खूप आनंदाचे दिवस आहे येत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे तो कार्यक्रम एक हरवून जाईल, एक चांगला जबाबदार आणि सर्वगुण संपन्न असा कवी, सूत्रसंचालक, मित्र, भाऊ अशा प्रवीणला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. असं वाटतंय की जेवण थोडं जास्त झालंय, नाही ना? तर टाळ्यांचा आवाज व्हायला हवाय की नाही? जेवण पण छान होतं ना? आवडलं की नाही? मग तेवढ्याच आपल्या टाळ्या पण व्हायलाच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कवयित्री सौ सविता काळे. त्यानंतर कवी माणिकराव गोडसे यांनी कविता सादर करण्यासाठी हजर राहावे. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे साथ तुझी. साथ तुझी, साथ तुझी सख्या मला हवी हवी, साथ तुझी सख्या मला हवी हवी. मला माहितीये माझ्या विना तू काहीच नाही. तुझी माझी प्रीत सख्या बहरत राहावी, तुझी माझी प्रीत सख्या बहरत राहावी. गेले दिवस सख्या आनंदाचे काही, गेले दिवस सख्या आनंदाचे काही, सुख दुःख सख्या जाणून सारे काही. फांदीशिवाय फूल नाही, फांदीशिवाय फूल नाही, सूर्याशिवाय चंद्र नाही. भरती आणि ओहोटी, भरती आणि ओहोटी काय सख्या सांगते, तुझ्या माझ्या प्रीती सारखी रे भांडते. आभाळ सुद्धा बघ, आभाळ सुद्धा बघ धरणीला भेटते. वर्षातून एकदा तरी पाऊस मिठी मारते. म्हणून सख्या मला साथ तुझी हवी, म्हणून सख्या मला साथ तुझी हवी. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर कवी माणिकराव गोडसे यांना मी कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. माणिकराव गोडसे, सेवानिवृत्त प्रबंधक, सिन्नर महाविद्यालय. थोडीशी वेगळी कविता. एक फूल मनात धरलं आणि त्याच्यातून रचना तयार केली. हे थोडीशी नरम असणार. अरे माणसा माणसा तू फुलासारखं फुलावं, अरे माणसा माणसा तू फुलासारखं फुलावं आणि सुखाची अपेक्षा धरताना दुःखालाही झेलावं. सुखाची अपेक्षा धरताना तू दुःखालाही झेलावं. फुलांचा हार बनवताना सुईनं छिद्र पाडतात, फुलांचा हार बनवताना सुईनं छिद्र पाडतात. कागदात छिद्र पडूनही फुलं ही गप्प असतात, कागदात छिद्र पडूनही फुलं ही गप्प असतात. तोच फुलांचा हार जेव्हा देव आणि माणसांना घालतात, तोच फुलांचा हार जेव्हा देव आणि माणसांना घालतात, तेव्हा ती भक्ती आणि आदर करून फुलं आपली वेदना विसरतात, फुलं आपली वेदना विसरतात. म्हणून माणसांनाही दुःखावर धैर्याने मात करावी. अरे माणसा, तूही दुःखावर धैर्याने मात करावी. मनातून सूड भावना काढून सुखाची प्रतीक्षा करावी. फुलांसाठी कोणी नाही, फुलांसाठी कोणी नाही, फुलांनी सर्वांसाठी उमलावं. फुलांसाठी कोणी नाही, फुलांनी तर सर्वांसाठी उमलावं. एक
एकमेकांचे पाय ओढणाऱ्यानो मनातून जात प्रांतरात हे भेदभाव घालवावं. फुलांना कुठं कार्यक्रमात आनंदी तर कधी तिरडीवर श्रद्धांजलीत पाहावं. फुलांना कुठं कार्यक्रमात आनंदी तर कधी तिरडीवर श्रद्धांजलीत पाहावं. अरे माणसा, सुख दुःखाच्या जीवन प्रवासात तू माणुसकी धरून राहावं. सुख दुःखाच्या जीवन प्रवासात तू माणुसकी धरून राहावं. शेवटचं, प्रेम जुळणाऱ्या गुलाबाला नंतर पायदळी तोडवतो. प्रेम म्हणतात गुलाब प्रेमाचं प्रतीक, म्हणून प्रेम जुळणाऱ्या गुलाबाला नंतर पायदळी तोडवतो. एकतर्फी प्रेम करणाऱ्या शिकाऱ्यांनो काळ्या फुलांना का फोडतो, काळ्या फुलांना काय करतो. धन्यवाद सर. शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं. उत्साही सरसरत चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. असं हे खास व्यक्तिमत्व. यानंतर मी आमंत्रित करते कवी निखिल प्रमोद कोलते. यानंतर कवयित्री श्यामल अविनाश कामत यांनी काव्यासाठी हजर राहावे. हॅलो, नमस्कार. माझी एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे एक मैत्री. एक मैत्री किती महत्वाची असते ना. हास्य शृंखला जागविते आणि आनंदाचा हिस्सा होते. गोड गुलाबी गालावरची खळी कशी मग लाजरी होते. एक मैत्री किती महत्वाची असते ना. हास्य शृंखला जागविते आणि आनंदाचा हिस्सा होते. गोड गुलाबी गालावरची खळी कशी मग लाजरी होते. टिपूर होतात नयन जेव्हा तीच आपला आधार होते. एक मैत्री किती महत्वाची असते ना. अडचणी समयी तीच शीतलतेचा झरा होते. खचलेल्याला सावरताना तीच भक्कम आधार होते. मैत्री किती महत्वाची असते ना. प्रेम वेडी राधा जशी कृष्णाकरिता आतुर होते. कृष्णाकरिता आतुर होते. तिला पाहण्यासाठी त्याची आशा सत्वर पल्लवित होते. हातात हात घेता क्षणी तव नयनांचे पारणे फिटते. एक मैत्री किती महत्वाची असते ना. आपुलकीची जाणीव होते. आप्तेष्टांची काळजी होते. मृगाच्या मधुर कस्तुरी सारखी मनामनांचा श्वास होते. एक मैत्री किती महत्वाची असते ना. मनामनांच्या खोल कुपीत सलोख्याचे नाते मिळते. विश्वासाची हमी देते. एक आदर्श प्रतिमा होते. सूक्ष्म कणांपरी उरात ती जेव्हा विराजमान होते. आनंदाला उधाण येते. शीतल पवनाची झुळूक होते. म्हणूनच आहे मैत्री एक महत्वपूर्ण शब्दकळा. जणू धमन्यांमधून वाहणारी एक अकल्पित श्राव्य सरिता. नका तोडू हे बंध तिचे सदैव जपा तिला. त्याग आणि समर्पणाची ज्योत सदैव ठेवा प्रज्वलित. मैत्री टिकविण्यासाठी तेव्हाच आयुष्यात नांदतील आपुल्या सुखी क्षणांच्या रेशीम गाठी. धन्यवाद. दोस्ती गजल है गुनगुनाने के लिए
दोस्ती नगमा है सुनाने के लिए, एक वो जज्बा है जो सबको नहीं मिलता, क्योंकि हौसला चाहिए दोस्ती निभाने के लिए. यानंतर मी आमंत्रित करते सौ श्यामल अविनाश कामत. नमस्कार, माझं नाव सौ श्यामल अविनाश कामत. माझ्या कवितेचं नाव आहे आधुनिक महिला. ही कविता मी हल्ली महिलांच्यावर जे चाललंय त्याच्या संदर्भावर केलेली आहे. ऐका माझी कविता. नाही मी निर्भया, नाही मी निर्भया, पुरुषी अत्याचाराला बळी नाही पडणार. नाही मी निर्भया, पुरुषी अत्याचाराला बळी नाही पडणार. आत्मनिर्भर बनवून सर्वांशी मी लढणार. नाही मी गांधारी, नाही मी गांधारी, डोळ्यावर पट्टी नाही बांधणार. नाही मी गांधारी, डोळ्यावर पट्टी नाही बांधणार. सतत डोळे उघडे ठेवून अधर्माचा नाश मी करणार. सतत डोळे उघडे ठेवून अधर्माचा नाश मी करणार. नाही मी कुंती, नाही मी कुंती, फसवले जरी तू मला तरी नाही लेकराला उघड्यावर टाकणार. फसवले जरी तू मला तरी नाही लेकराला उघड्यावर टाकणार. स्वतःचं नाव देऊन मी वाढविणार. नाही मी द्रौपदी, नाही मी द्रौपदी, पदरात जरी हात घातलास तरी नाही मी गप्प बसणार. पदरात हात जरी घातलास तरी नाही मी गप्प बसणार. कंपू कराट्याचा धडा तुला शिकविणार. कंपू कराट्याचा धडा तुला मी शिकविणार. नाही मी सीता, नाही मी सीता, लोकनिंदीला नाही मी घाबरणार. नाही मी सीता, लोकनिंदीला नाही मी घाबरणार. नाही कुठली मी अग्नी परीक्षा देणार. स्वतःचं सामर्थ्य वाढवून स्वयंसिद्ध मी बनणार. स्वतःचं सामर्थ्य वाढवून स्वयंसिद्ध मी बनणार. आधुनिक काळातील महिला मी नाही कुठला अन्याय अत्याचार सहन करणार. आधुनिक काळातील महिला मी नाही कुठला अन्याय अत्याचार सहन करणार. महिषासुर मर्दिनी बनून, महिषासुर मर्दिनी बनून कलियुगी दैत्याचा संहार मी करणार. महिषासुर मर्दिनी बनून कलियुगी दैत्याचा मी संहार करणार. ताट मानेनी आत्मविश्वासाने मी जगणार. ताट मानेनी आत्मविश्वासाने जगणार. समस्त महिलांनाही मी तसेच जगायला शिकविणार. समस्त महिलांनाही मी तसेच जगायला शिकविणार. धन्यवाद. उभी आहेस तू ठाम तशीच, अस्तित्व जपत दातृत्वाचे. उभी आहेस तू ठाम तशीच, अस्तित्व जपत दातृत्वाचे. युगानुयुगे तुझ्याच साक्षीने इथे घडले इतिहास कर्तृत्वाचे, घडले इतिहास कर्तृत्वाचे. यानंतर मी आमंत्रित करते विशेष निमंत्रित कवयित्री वैष्णवी ऐतकरे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैष्णवी ऐतकरे. यानंतर कवयित्री ज्योती गोडे यांनी कविता सादर करण्यासाठी हजर राहावे. सर्वप्रथम मुंबईतील सर्वच मुंबईकरांना नागपुरातील या गोड संत्रांचा सादर नमस्कार. इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ साहित्यिकांना व कवी कवयित्रींना मी विनम्र अभिवादन करते व माझ्या कवितेला सुरुवात करते. ही कविता माझ्या कवितेतील प्रत्येक शब्दाला मी समर्पित करते, कारण प्रत्येक एक शब्द जोडून कविता बनते. कवितेचं शीर्षक आहे शब्द. मनाने हाका मारल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. मनाने हाका मारल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. रडत बसले होते जेव्हा मी, रडत बसले होते जेव्हा मी, माऊलीने घ्यावे तसे शब्दांनीच जवळ घेतले. माऊलीने घ्यावे तसे शब्दांनीच जवळ घेतले. अंधारले जेव्हा माझे जीवन, शब्दांनीच तेव्हा उजेडाचा हात दिला. अंधारले जेव्हा माझे जीवन, शब्दांनीच तेव्हा उजेडाचा हात दिला. एखादा क्षण जेव्हा आग घेऊन धावला, तेव्हा शब्दांनीच तो हल्ला झेलला. एखादा क्षण जेव्हा आग घेऊन धावला, तेव्हा शब्दांनीच तो हल्ला झेलला. चिडून चिडून बोलत होते सगळे, तेव्हाही शब्दांनीच मायेची सावली दिली. चिडून चिडून बोलत होते सगळे, तेव्हाही शब्दांनीच मायेची सावली दिली. जीवनात अंधार दाटला माझ्या, जीवनात अंधार दाटला माझ्या, तेव्हाही शब्दांनीच मशाल धरली. तेव्हाही शब्दांनीच मशाल धरली. काही गोष्टी विसरायच्या होत्या, तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. काही गोष्टी विसरायच्या होत्या,
तेव्हाही शब्दांनी तोल सावरला. उभे होते जेव्हा मी मरणाच्या दारात, तेव्हाही शब्दांनी हळूच किनारा सरकविला. उभे होते जेव्हा मी मरणाच्या दारात, तेव्हाही शब्दांनी हळूच किनारा सरकविला. झाले गेले विसरण्यासाठी शब्दांनीच साथ दिली. झाले गेले विसरण्यासाठी शब्दांनीच साथ दिली. जीवनाची माझ्या शब्दांनीच एक नवी गाथा रचली. जीवनाची माझ्या शब्दांनीच एक नवी गाथा रचली. मी तर आहे संपूर्ण भिकारी, या शब्दांना मी काय देऊ. मी तर आहे संपूर्ण भिकारी, या शब्दांना मी काय देऊ. कर्जदार झाले मी या शब्दांची, यापासून कशी उतराई हो. कर्जदार झाले मी या शब्दांची, कशी उतराई हो. माझ्या कवितेला ताकद इतकी की दुःख मला आले आणि ते माझ्या कवितेत झेलले. माझ्या कवितेला ताकद इतकी की दुःख मला आले आणि ते माझ्या कवितेने झेलले. माझ्या कवितेला ताकद इतकी की जहर मी प्याले आणि ते माझ्या कवितेने पचविले. जहर मी प्याले आणि ते माझ्या कवितेने पचविले. मी स्पेशली थँक्स करते प्रवीण दादा भोकुलकर, अश्विनीताई अतकरे आणि कल्पना मॅम टिंपूरकर यांच्यामुळे मी इथे कविता सादर करू शकली. धन्यवाद. आणि पूर्ण शब्दवेध टीमचं सुद्धा आभार. लाभले आम्हास भाग्य, लाभले आम्हास भाग्य, बोले तो मराठी. जाती धर्म पंथ एक मानतो मराठी. मी मराठी. या मराठीच्या आदराची आशयाची कविता घेऊन येत आहेत कवयित्री ज्योती गोळे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच इतर उपस्थित मान्यवरांना विनम्र अभिवादन. आता 2-3 दिवसावरच मराठी भाषा दिन आहे 27 फेब्रुवारी. तर त्या संदर्भातून माझी कवितेचं शीर्षक आहे माझी मराठी. माझी मराठी मराठी मायतीची अपरंपार. माझ्या मराठीचे तेज जणू तलवारीची धार. माझ्या मराठीचे तेज जणू तलवारीची धार. माझी मराठी मराठी काय वर्णू तिचे गुण. कसे वावे उतराई कसे फिटतील ऋण. कसे वावे उतराई कसे फिटतील ऋण. माझी मराठी मराठी सुंदर साहित्याची खाण. नसे उणे मराठीत मराठीची मती जाण. नसे उणे मराठीत मराठीची मती जाण. माझी मराठी मराठी तुझे संतांची संतवाणी. माझी मराठी संस्कृती पावन तुळस अंगणी. माझी मराठी संस्कृती पावन तुळस अंगणी. माझी मराठी मराठी जरा मराठीची कास. शिका जरी परकी भाषा धरा मराठीचा ध्यास. शिका जरी परकी भाषा धरा मराठीचा ध्यास. माझी मराठी मराठी रूपतीचे अभिजात. माझ्या मराठीचा नारा घुमू दे साऱ्या जगतात. माझ्या मराठीचा नारा घुमू दे साऱ्या जगतात. माझ्या मराठीचा नारा घुमू दे साऱ्या जगतात. धन्यवाद. आयुष्यात ती सर्व काही सहन करते. आयुष्यात ती सर्व काही सहन करते निशब्द राहून. चला तर बघूया ही कोण आहे ती. विद्या अटक यांच्या कवितेतून. विद्या अटक मॅडमला मी इथे आमंत्रित करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ. मी विद्या अटक पुण्यावरून आलेली आहे. इथे मला प्रवीण सर आणि दालमोळे सर यांनी संधी दिली इथे येऊन कविता सादर करा. तर माझी जी कविता आहे ही एक भूमिकन्येवर कविता आहे. आपल्या शेतकरी बांधव जे आत्महत्या करतात असं आपण बरेच म्हणजे वाचतो, खूप जण बघतात. पण शेतकऱ्यांच्या पत्नीने कधी आत्महत्या केली असं आपण कधी ऐकलेलं नाही आतापर्यंत. तर ती काय करते मग, तर यावर माझी कविता आहे. तर फाटक्या संसाराला ठिगळ जोडत होती. फाटक्या संसाराला ठिगळ जोडत होती. स्वतः अर्धपोटी राहून मुलांना भात पुरवत होती.
पाटक्या संसाराला ठिगळ जोडत होती, स्वतः अर्धपोटी राहून मुलांना घास भरवत होती, पण ती जगत होती. दारुड्या नवऱ्याचा मार खात होती. दारुड्या नवऱ्याचा मार खात होती, लोकांच्या लोचट नजरा ती झेलत होती. दारुड्या नवऱ्याचा मार खात होती, लोकांच्या लोचट नजरा ती झेलत होती, पण ती जगत होती. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस सारं काही सहन करत होती, पण ती जगत होती. तिने कधीच घेतला नाही व्यसनांचा आधार. तिने कधीच घेतला नाही व्यसनांचा आधार. जपला कुटुंबातल्या मनातला विश्वास. जपला कुटुंबाच्या मनातला विश्वास. स्वतःला सावरताना कुटुंब सावरत होते. स्वतःला सावरताना कुटुंब सावरत होती, पण ती जगत होती. तिने कधीच टांगून घेतलं नाही कुठल्या झाडाला. तिने कधीच टांगून घेतलं नाही कुठल्या झाडाला. नाही मागितली भाकरीची भीक कधी. तिने कधीच टांगून घेतलं नाही कुठल्या झाडाला. कधीच मागितली नाही भाकरीची भीक कधी. कष्ट करून ती देह जाळत होती. कष्ट करून ती देह जाळत होती, पण ती जगत होती. अशाही परिस्थितीत ढळला नाही कधी पदर तिचा. अशाही परिस्थितीत ढळला नाही कधी पदर तिचा. कधी विकलं नाही तिने शील तिचं. कधी विकलं नाही तिने शील तिचं. डोळ्यात हिरवं स्वप्न जगत होती. डोळ्यात हिरवं स्वप्न जगत होती, पण ती जगत होती. अजूनही आहे विश्वास तिचा देवावर. अजूनही आहे तिचा विश्वास देवावर, माणुसकीवर आणि मुठभर सत्ताधीशांवर. अजूनही आहे तिचा विश्वास देवावर, माणुसकीवर आणि मुठभर सत्ताधीशांवर. अजूनही आहे आस डोलणारे शेत पाण्याची. अजूनही आहे आस डोलणारे शेत पाण्याची. अजूनही आहे मनात जिद्द धान्य पिकून समाजाची भूक भागवण्याची. अजूनही आहे मनात जिद्द धान्य पिकून समाजाची भूक भागवण्याची. कारण ती आहे भूमिकन्या या देशाची. कारण ती आहे भूमिकन्या या देशाची. धन्यवाद. फारच छान ताई. लग्न झालेल्या स्त्रियांना आजही माहेर म्हटलं की डोळ्यांना धारा लागतात. म्हणजेच एकीकडे सारं माहेर आणि एकीकडे सासूरवाशिणीचं सासर. म्हणजे सासूरवाशिण म्हणते घाल घाल पिंगा वाऱ्या, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या पद सातरे, माहेराच्या सुवासाची कर बर सातरे, माहेराच्या सुवासाची कर बर सातरे. या आशयाची कविता घेऊन येत आहेत भारती सावंत. यानंतर जयश्री रोहनकर यांनी तयार राहायचंय. नमस्कार, मी भारती सावंत. आपल्या माहेरची एक आठवण घेऊन येते माझ्या सगळ्यांसाठी. माझ्या माहेरचे अंगण असं माझ्या कवितेचं शीर्षक आहे. वाट घाटाची ही दूर जाते माझ्या माहेरच्याच गावा. वाट घाटाची ही दूर जाते माझ्या माहेरच्याच गावा. जिथे थकल्या मनालाही मिळे आईकडे विसावा. जिथे थकल्या मनालाही मिळे आईकडे विसावा. माझ्या माहेरच्या परसात गोठा गाई गुरे किल्लारांचा. माझ्या माहेरच्या परसात गोठा गाई गुरे किल्लारांचा. दुधा तुपाची चंगळ माहेरी नाद गुंगून माळा या गुरांचा. माळा फुलेला पाच झोकात, मळा फुलेला पाच झोकात, माय माझी रांधती दिनरात. वृद्ध बाप पोशिंदा जगाचा राबतो खपतो तो शिवारात. पाहुण्यांचे अंगणात माहेरी कोड कौतुक सदा नित्य होई. पाहुण्यांचे अंगणात माहेरी कोड कौतुक सदा नित्य होई. माय माझी अन्नपूर्णेवाणी नाही ऋण सावकाराचे डोळे. माझ्या माहेरच्या अंगणात जसे सोयऱ्यांचा गोतावळा. माझ्या माहेरच्या अंगणात असे सोयऱ्यांचा गोतावळा. मैफिल गप्पा टप्पांची भरे एकमेकांचा असे कळवळा. अंगणात माझ्या माहेराच्या वारा सुखा समाधानाचा वाही. अंगणात माझ्या माहेराच्या वारा सुखा समाधानाचा वाही. ऐश्वर्य सुबत्ता शांती घरातली जणू डोळे भरूनच पाहिली. तुळशी वृंदावन हे अंगणात सुटतो मंजुळांचा घमघमाट. तुळशी वृंदावन हे अंगणात सुटतो मंजुळांचा घमघमाट. सायंदीप तेवताना होई तिथे कंकणाचा गोड किणकिणा. सायंदीप तेवताना होई तिथे कंकणांचा गोड किणकिणा. धन्यवाद. प्रेमाची साथ घालणारी आणि विविध प्रश्नांना आमंत्रित करणारी की का अजूनही भूतकाळातील प्रीती उचंबळून येते या आशयाची कविता सादर करतायत जयश्री रोहनकर मॅडम. यानंतर अनिता गुजर यांनी तयार राहायचंय.
निष्णात कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराजांना माझं विनम्र अभिवादन आणि इथे उपस्थित मान्यवरांना आणि रसिक श्रोत्यांना या विदर्भातल्या मराठी गंगेचा सप्रेम नमस्कार. माझं नाव सौ जयश्री नरेश रोहणकर आणि माझ्या कवितेचे बोल आहेत अबोल प्रिय. लपवूनी दुःख मनमनीचे, लपवूनी दुःख मनमनीचे हृदयात साठते मी, लपवूनी दुःख मनमनीचे हृदयात साठते मी. तू जरी अबोल चाफा का उगाच हासते मी, का उगाच हासते मी. तू चंद्र पौर्णिमेचा, तू चंद्र पौर्णिमेचा मी चांदणी जरी शुक्राची, तू चंद्र पौर्णिमेचा मी चांदणी जरी शुक्राची. नभी चमचमणाऱ्या काजव्यांना कारात टाकते मी, कारात टाकते. तू भास मृगजळीचा, तू भास मृगजळीचा मी कस्तुरी तुझ्या नाभीची, तू भास मृगजळीचा मी कस्तुरी तुझ्या नाभीची. का क्षणिक सुखाच्या त्या पाठी पळते का अजूनही, पळते का अजूनही. तू सागर अथांग स्वप्नांचा, तू सागर अथांग स्वप्नांचा मी सरिता तुझ्यात सामावलेली, तू सागर अथांग स्वप्नांचा मी सरिता तुझ्यात सामावलेली. तू लाट जरी ओसरलेली, तू लाट जरी ओसरलेली. का अजूनही संत वाहते मी, का अजूनही संत वाहते मी. तू दीपक देवालयीचा, तू दीपक देवालयीचा मी वात तुझ्या दिव्याची, तू दीपक देवालयीचा मी वात तुझ्या दिव्याची. तू लख प्रकाश देवनारा का स्वतःस जाळते मी, का स्वतःस जाळते मी. तू शब्द स्पष्ट ओठींचा, तू शब्द स्पष्ट ओठींचा मी निशब्द आहे अजूनही, तू शब्द स्पष्ट ओठींचा मी निशब्द आहे अजूनही. हृदयात कोंदलेल्या भावनांना का उसासते अजूनही, का उसासते अजूनही. तू स्वप्न जरी जीवनाचे, तू स्वप्न जरी जीवनाचे मी साक्ष त्या क्षणांची. तू रात्र जरी धुंदारलेली का अजूनही कात टाकते मी, का अजूनही कात टाकते मी. आस मिलनाची मुरी, आस मिलनाची मुरी आजही पाळते मी, आस मिलनाची मुरी आजही पाळते मी. जरी तू कृष्ण रुक्मिणीचा, जरी तू कृष्ण रुक्मिणीचा बनूनी प्रेम वेळी राधा. का आजही तुझ्यावर भाळते मी, का आजही तुझ्यावर भाळते मी. हा संसार सांभाळताना मनुष्य हाडाची काढ करतो. कधी कधी त्याने उभारलेल्या कष्टाच्या कमाईवर त्याची मुलं बाळच मजा करतात. आपल्या या उतार वयातील व्यथा मांडत आहे अशाच एका कवितेतून कवयित्री अनिता गुजर. यानंतर स्मिता धुमाळ यांनी तयार राहायचंय. व्यासपीठावरील दिग्गज आमंत्रितांना विनम्र अभिवादन आणि त्याचप्रमाणे प्रवीण सरांबरोबर संपूर्ण शब्दवेल साहित्य समूहाचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी इथे मिळालेली आहे. माणसाच्या आयुष्यात सोनेरी सकाळ येते तशीच संध्याकाळी येते. मग माझ्या कवितेचं नाव आहे सांजवेळ. संसाराचा सारी पाट दोघांनी सांभाळला, संसाराचा सारी पाट दोघांनी सांभाळला. पार पाडता कर्तव्य सारा डावा उधळला, पार पाडता कर्तव्य सारा डावा उधळला. मुले वाढली लाडात पंख त्यांना रे फुटले, स्वार्थापायी आम्हाकडे लक्ष त्यांचं रे फुटले. प्रेम माया न उरली नाही कशी कळ कळ, झाली अशी गतता आम्ही आहे अडगळ. आलो तुझ्या दारी देव वाताहत या संसारी, भंडाऱ्याची उधळण देव माझ्या रे अंतरी. 7 जन्माचे सोबती साथ दिली आजवर, आयुष्याच्या सांज वेळी अंधारच सभोवर. आयुष्याची सांज वात दिव्यास
संगी मालवावी मतलबी जगामध्ये तुझ्या सवे घालवावी मतलबी जगामध्ये तुझ्या सवे घालवावी तुझ्या सवे घालवावी तुझ्या सवे घालवावी. धन्यवाद. अशी वेळ कोणावरही येऊ नये हीच परमेश्वराकडे प्रार्थना. फारच छान ताई. स्मिता धुमाळ यांना मी आमंत्रित करते. नमस्कार, मी स्मिता धुमाळ. माझ्या कवितेचे शीर्षक आहे माय बोली. मी कल्याणवरून आले, सातारा. खरं तर माझ्या कवितेचा विषय वेगळा होता, परंतु आता मराठी भाषिक पंधरवडा सुरू असल्या कारणाने माझी इच्छा झाली की मी मराठीवरती कविता करू. सो लास्ट मोमेंट मी परवा ही कविता केली आणि मग सरांना सांगितलं की मी मराठीबद्दल बोलणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय बोली. असे ती आगळी असे निराळी असे ती आगळी असे निराळी माझ्या मराठीची गोष्टच वेगळी माझ्या मराठीची गोष्टच वेगळी. राजभाषेचा तिला सन्मान राजभाषेचा तिला सन्मान कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचा त्यास मान कुसुमाग्रजाच्या जन्मदिनाचा त्यास आहे मान. शृंगाराने नटली काया शृंगाराने नटली काया तैसीच माझ्या मराठीची माया तैसीच माझ्या मराठीची माया. जैसे जैसे शोभे वस्त्र भरजरी जैसे शोभे वस्त्र भरजरी साज मराठीचा आहे सार्वत्रिक साज मराठीचा आहे सार्वत्रिक. जगभर आहे तुझीच ख्याती जगभर आहे तुझीच ख्याती. अभंग कथा ओव्या गीत गाती अभंग कथा ओव्या गीत गाती. अमृतालाही मागे सारी अमृतालाही मागे सारी माझ्या मायबोलीची प्रीतच न्यारी माझ्या मायबोलीची प्रीतच न्यारी. नसा नसात श्वासासम मिसळे नसा नसात श्वासासम मिसळे मराठी भाषेचे भाग्य आम्हास मिळे मराठी भाषेचे भाग्य आम्हास मिळे. जगात आहेत 18 पगड जाती जगात आहेत 18 पगड जाती त्यातच उच्च माझ्या मराठीची ख्याती त्यातच उच्च माझ्या मराठीची ख्याती. माझी संस्कृती माझी माय माझी संस्कृती माझी माय मराठीबद्दल मी आणखी बोलू काय मराठीबद्दल मी आणखी बोलू काय. महत्त्व राखू आपल्या भाषेचे महत्त्व राखू आपल्या भाषेचे संवर्धन करू तव संस्कृतीचे संवर्धन करू तव संस्कृतीचे. धन्यवाद. मराठी अस्मिता मराठी मन मराठी अस्मिता मराठी मन मराठी परंपरेची मराठी शान. आज सोन्याचा दिवस घेऊन आणि चैतन्याची खान आणि चैतन्याची खान. मित्रांनो, कधी कधी काय होतं की अचानक एखाद्या गोष्टीला विराम लागतो आणि मग मनात असंख्य प्रश्नांची वादळं उठतात. अशाच आशयाची अनेक प्रश्नांना उपस्थित करणारी कविता सादर करतायत दीपा वणकुंद्रे. दीपा वणकुंद्रे मॅडम. नमस्कार, मी दीपा वणकुंद्रे. सर्व माननीय गेस्टना आणि सर्व इथे उपस्थित सर्व लोकांना माझं अभिवादन. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कळेना. इथे बरेच प्रश्न आहेत, पण ॲक्च्युली कसं आहे की आता आपल्याला सर्वांना मिळून त्याची उत्तरं शोधायची. कदाचित तुम्हाला माहिती पण असतील त्यांची उत्तरं. शांत सौम्य शीतल वारा स्तब्ध का झाला रात्रीचा दीप उजळला मग मंद का झाला अथांग सागर उसळला ओहोटी का गेला विशाल नदी असंख्य तारे एकच का निखळला गाणाऱ्या पाखरांचा रव शांत का झाला कळीसाठी गुंजन करी भ्रमर दूर
रक्षाबंधनाला अचानक विराम का लागला? धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतरचे कवी आहेत कवी गोविंद पोलाड, टोपणनाव बेधुंद काळ. आपल्या कवितेतून ते बेधुंद करून सोडतात. त्यांच्यात एका गझलेत ते म्हणतात, कवीच्या मुखातली साखर आहे कविता, कवीच्या मुखातील साखर आहे कविता, भिकाऱ्याच्या पोटातली भाकर आहे कविता, माय पित्याच्या डोळ्यातला भाव आहे कविता, बालपणीच्या स्मरणातला लपंडाव आहे कविता, लपंडाव आहे कविता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कवी गोविंद पोलाड, बेधुंद काळ. एका शेरने कवितेला सुरुवात करतो. कविता वास्तवदर्शी जरी असली तरी काल्पनिक आहे. एकाच ठिकाणी माझी मैफिल भरते आता, एकाच ठिकाणी माझी मैफिल भरते आता, तुझ्या आठवणी जिथे गोंधळ करते आता. एकाच ठिकाणी माझी मैफिल भरते आता, तुझ्या आठवणी जिथे गोंधळ करते आता. नासूर जिंदगी बिचारी देहाला सोडत नाही, नासूर जिंदगी बिचारी देहाला सोडत नाही. मगरूर तुझ्या आठवांचा बस सांभाळ करते आता. एक शेर म्हणून कवितेला सुरुवात करतो. तिच्या उखाण्यात नाही पण गझलेत फार होतो, तिच्या उखाण्यात नाही पण गझलेत फार होतो. कुणाची पोहोचणार नाही तिच्या त्या मजलेत फार होतो, कुणाची पोहोचणार नाही तिच्या त्या मजलेत फार होतो. कविता ही एका कवीची आहे, हिंदीमध्ये नामवंत गाजलेले कवी आहे, त्यांच्या चालीतली माझी कविता आहे. तुला जर भेटलो असतो मी, जरासा पेटलो असतो मी, तुला जर भेटलो असतो मी, जरासा पेटलो असतो मी. तुझे घर बांधताना गा मनातून तुटलो असतो मी, तुला जर भेटलो असतो मी, जरासा पेटलो असतो मी. तुला न भेटण्याचं कारण एवढं होतं की गद्दार तुझ्या भावना खुद्दार माझे प्रेम झाले, गद्दार तुझ्या भावना खुद्दार माझे प्रेम झाले. आकांत भिनसला कवितेला आणि हद्दपार माझे शब्द झाले. आधार तुझ्या आठवणी निराधार तुझे वाद झाले, आधार तुझ्या आठवणी निराधार तुझे वाद झाले. काळजातले तीर सगळे वेदनेचे शेजारी झाले, काळजातले तीर सगळे वेदनेचे शेजारी झाले. हत्यार तुझे गाल ग हसणे तुझे वार झाले, हत्यार तुझे गाल ग हसणे तुझे वार झाले. गहिवरणारे अश्रू आता डोळ्यांतून तडीपार झाले, गहिवरणारे अश्रू आता डोळ्यांतून तडीपार झाले. म्हणून म्हणतो आता भेटायला तुझला ना तसला काढ वेड ग, आता भेटायला तुझला ना तसला काढ वेड ग. जर तशी रणभूमी असती, जर तशी रणभूमी असती, पुन्हा ग झटलो असतो मी, तुला जर भेटलो असतो मी, पुन्हा ग पेटलो असतो मी, तुला जर भेटलो असतो मी, पुन्हा ग पेटलो असतो मी. आणि शेर आहे, तू दिलातली नक्सली तुझा आतंकवादी प्रेम ग, तू दिलातली नक्सली तुझा आतंकवादी प्रेम ग. निर्दोष फलक मी भारताचा आणि तुझा पाकिस्तानी नेम ग, निर्दोष तुझा पाकिस्तानी. आणि तुला मनवायचे आता हक्क झाले दुसऱ्याचे, तुला मनवायचे आता हक्क झाले दुसऱ्याचे. आजन्म रडणे टाळले मी हक्क बजावले हसऱ्याचे. तुला ग चोरून बघताना, तुला ग चोरून बघताना
नेहमी तडीपार असतो मी तुला जर भेटलो असतो मी पुन्हा ग पेटलो असतो मी तुला जर भेटलो असतो मी पुन्हा ग पेटलो असतो मी तरी मला काही फरक नाही पडत कारण तुझ्या वियोगाची आता गजल होत आहे तुझ्या वियोगाची आता गजल होत आहे भलतीच ख्यातनामी माझी मजल होत आहे तुझ्या वियोगाची आता गजल होत आहे भलतीच ख्यातनामी माझी मजल होत आहे तोडून हजार वादे जिथे मला सोडले तू तोडून हजार वादे जिथे मला सोडले तू त्याच ठिकाणी सखे माझी सहल होत आहे त्याच ठिकाणी सखे माझी सहल होत आहे बेधुंद 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 दुसरे शब्दच निर्माण झाले. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण बेधुंद कराराचं स्वागत करूया. यानंतरचे कवी आहेत कवी यशवंत तावडे. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व कवी मित्र साष्टांग नमस्कार. मगाशीच शेख साहेबांनी सांगितलं की तुम्ही हसलं पाहिजे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर असलं पाहिजे म्हणूनच मी थोडंसं निरीक्षण करत होतो या सभागृहामध्ये तर हास्य कवी होते मगाशी ते गावरान भाषेमध्ये ते कवी म्हणत होते तर ते बोलत असताना सगळे हसत होते. माझी नजर नकळत गोकुळकरांच्या मिसेसकडे गेली वहिनीकडे गेली आणि त्या एवढा खदखदून हसत होत्या नकळत त्यांची नजर गोकुळकरांकडे गेली आणि गप्पा बसले. नंतर परत गोकुळकरांकडे बघितलं ते पण हसत होते वहिनीने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं ते गप्पच राहिले. म्हणजे हसण्याचा आनंद घ्यायचा की नाही आपण ठरवा. मी गोकुळकर साहेबांना विनंती करेन की घरी गेल्यावरती मिसेसना म्हणा ग सखे तू हसीस हसत राहा पुढच्या कार्यक्रमाला की तुमच्याकडे बघणार नाही आपणच हसत राहील आणि तो मनमोकळा आनंद घेत जाईल. धन्यवाद. मी कोणी मोठा कवी नाही पण एक कविता सादर करत आहे. कवितेचा शीर्षक आहे स्त्री नारीची झुंज. कितीही आली संकटे जरी नाही फिरणार मी माघारी कितीही संकटे आली तरी नाही फिरणार मी माघारी होऊन डाल झेलेन मी वार अर्पण मी त्याज प्राण वाटेत अनेक अडथळे येतील काढू संघटित होऊन मार्ग नवा माझ्या शिवरायांनाही अभिमान वाटेल पाहून हा विश्वास नवा समजू नका कधी कमजोर स्वराज्याच्या आम्ही नारी शूर समजू नका कधी कमजोर स्वराज्याच्या आम्ही नारी शूर पडू देणार नाही चारित्र्यावर डाग पेटून उठेल मग भडकलेली आग उन्मत्त झालेल्या या राक्षसानं दाखवून श्रीशक्तीचा हा हात नाही आम्ही मागे हटणार करू एकजुटीने तडीपार करू मनीची स्वप्ने साकार करू आम्ही ध्येयपूर्ती जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गाठू आम्ही शिखरे नवी नारी म्हणजे खेळ नव्हे अर्ध्यावरती डाव मांडला नारी म्हणजे खेळ नव्हे अर्ध्यावरती डाव मोडला आहे श्री शक्ती तुफानी वादळ संकटाचा सामना करायला. धन्यवाद. जाता जाता एक 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात कि महबूब वादा कर गए आया न दोस्तों क्या क्या न किया हमने उस प्यार में मुर्गे चुरा के लाए 4 बालपूर 2 आरजू में कट गए और 2 इंतजार में. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतरचे कवी आहेत कवी विशाल खोंदले. टाळ्या वाजवल्यास तर जोरातच वाजवा. एक मधला 2 शेर घेतो. उघड्या अंगाची किंमत समजण्या उभा थंडीत पाहिजे देव आहे कष्टामध्ये कशाला उभा दिंडीत पाहिजे.
पाजतात दूध इथे विषारी सर्पाला सुद्धा, पाजतात दूध इथे विषारी सर्पाला सुद्धा, फक्त उभा तो शंकराच्या पिंडीत पाहिजे. आणि पोचतो यशाचा शिवाजी सुखरूप गडावर, पोचतो यशाचा शिवाजी सुखरूप गडावर, फक्त मेहनतीचा बाजी उभा खिंडीत पाहिजे. नमस्कार, मी विशाल खोमणे, जिल्हा बुलढाणा. कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे देश महासत्ता होतोय, पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह. गौण प्रश्न तो माझ्यासाठी, गौण प्रश्न तो माझ्यासाठी, मी कुठचा नागरिक आहे. मध्यंतरी सीए एनआरसी भरपूर वाद चालले, म्हणून गौण प्रश्न तो माझ्यासाठी, मी कुठचा नागरिक आहे. कारण आमच्या ताटात भाकर नाही आणि पोटात भूक आहे. प्रत्यक्षात तुमची धोरणे म्हणजे, प्रत्यक्षात तुमची धोरणे म्हणजे गरिबाच्या गळ्याला फाशीचा दोरा आहे. आणि ज्याची हयात गेली इथे तो फक्त नाव अब्दुल आहे म्हणून का घुसखोर आहे. आणि नोटाबंदी जीएसटी, नोटाबंदी जीएसटी सगळ्या एसी मधल्या गोष्टी, नोटाबंदी जीएसटी सगळ्या एसी मधल्या गोष्टी. दंगलीमध्ये मरती आमचे पोरे, तुमचे मंत्री संत्री नाही तर मंदिराचे ट्रस्टी. अरे निवडून देतो तुम्हाला हीच का आमची चूक आहे, निवडून देतो तुम्हाला हीच का आमची चूक आहे. आणि आमच्या ताटात भाकर नाही पोटात भूक आहे. म्हणे चंद्र गाठला, म्हणे चंद्र गाठला, मंगळी आता मोक्यात आहे. तरी का जिजाऊच्या लेकींची अब्रू आज धोक्यात आहे. कसा घडेलही शिवबा पुन्हा इथे एकदा, जर आज शिवाजीचा धर्म जातीच्या विळख्यात आहे. रोज एक कडी खुळल्या जाते, रोज एक कडी खुळल्या जाते, भर दिवसा पोरगी जाळल्या जाते. रोज एक कडी खुळल्या जाते, भर दिवसा पोरगी जाळल्या जाते. मेणबत्त्या घेऊन इथे फक्त मोर्चांचीच गर्दी आहे. तुमचं आमचं ऐकणार कोण, ज्याच्या हाती ससा तोच इथे पारधी आहे. अरे न्याय देवतेच्या डोळ्यावरच पट्टी नाही, न्याय देवतेच्या डोळ्यावरच पट्टी नाही. वाचा तिची मूक आहे आणि आमच्या ताटात भाकर नाही पोटात भूक आहे. तसेही खऱ्याची किंमत इथे माती मोलच आहे, तसेही खऱ्याची किंमत इथे माती मोलच आहे. खोट्याला मोठा दाम आहे आणि पिझ्झा बर्गरच्या जमान्यात आमच्या चुल्यावरची भाकरी बदनाम आहे. आमचं राजकारण करून करून वर्षात तुमचा दुसरा बंगला होतो, आमचं राजकारण करून करून वर्षात तुमचा दुसरा बंगला होतो. आमच्या म्हशी वाहन झाल्या, तुमचा हल्या गाभण राहतो. अरे गाभण राहतो म्हणून समजू नका तो हल्या नाही, कारण त्यांचे हले पण गाभण राहतात. म्हणून गाभण राहतो म्हणून समजू नका तो हल्या नाही. आणि चुकवील थोडं थोडं नाही जाणार पडून, बाप आमचा कास्तकार आहे विजय माल्ल्या नाही. विकासाच्या ताटातून सामान्य माणूस कढीपत्त्यासारखा बाहेर काढला जातोय. विकासाच्या ताटातून सामान्य माणूस कढीपत्त्यासारखा बाहेर काढला जातोय. म्हणे देश महासत्ता होतोय, देश महासत्ता होतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतरचे कवी कुशल राऊत.